नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात जयवंत दळवी यांच्या सिद्धहस्त लेखणीतनं साकारलेली कादंबरी चक्र. ही कादंबरी मला आपल्या चॅनलवर वाचायची परवानगी दिली त्याबद्दल गिरीश जयवंत दळवी यांचे मी मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला ऐकवतो जयवंत दळवी लिखित चक्र. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकच विनंती की प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात चक्र भाग पहिला. दिव्याच्या लोखंडी खांबाला पाठ लावून बेनवा स्वस्थ बसलेला होता. फुटपाथच्या कडेला रस्त्यावर पाय सोडून एकटाच बसला होता. डाव्या पायावर त्यांनी उजवा पाय आडवा टाकला होता. डोळ्यातली नजर गेल्यासारखा तो कुठेतरी पाहत होता. समोरच्या भिंतीला चिकटून जमी कुत्री उभी होती. मागच्या 2 तांगड्या शेपूट दपटून ती आखडलेली होती. शेजारी 2 कुत्रे हुंगत चाटत तिला सतावत होते आणि एक डोळा फुटलेला एक लुती कुत्रा जांभई दिल्यासारखा जाबडा उघडून मंद पिचक्या आवाजानं भुंकत होता. खारची झोपडपट्टी हल्ली तेव्हा हे पिल्लू बेनवानं आणलं होतं. ते आपसूक वाढलं, जमी झाली. बेनवाच्या दोन्ही पायांच्या खालनं गटार वाहत होतं. तांदूळ धुतलेल्या पाण्याप्रमाणे पांढुरकं गढूळ पाणी संथ संथ सरकत होतं. 2 हातांच्या अंतरावर एक म्हातारी कडवट तोंड करून 8-10 वर्षांच्या पोरीच्या जाटा साबणाचा तुकडा घासून धुत होती. पुरलेलं हाडूक वर काढण्यासाठी पुढल्या 2 पायांनी कुत्र्यानं माती उकरावी तशा पद्धतीनं ती म्हातारी पोरीचे केस ओरबडत होती. डांबरी रस्त्यावर भैयाचं दूध सांडल्याप्रमाणे त्या पोरीच्या काळ्याकुट्ट अंगावरनं साबळाचे वरंगळ ओघळत होते. समोरच्या फुटपाथला लागून 2 पुरुष उंचीची काळीकुट्ट भिंत उभी होती. भिंतीचे दगड खडबडीत होते आणि ऊन पावसाच्या माऱ्यात त्यांना असे चित्र विचित्र आकार मिळाले होते की असंख्य मुंडकी एकावर एक रचली असावीत असा भास होत होता. 2 पुरुष उंचीच्या भिंतीवर काचेचे तुकडे पक्के सिमिटात रोवून ठेवले होते आणि पुन्हा वर काटेरी तारांच्या 4 रेघा थेट शेवटपर्यंत पसरलेल्या होत्या. याच भिंतीवरून जीवाच्या आकांतानं उडी टाकताना लुकाचा पाय चिरला होता. अंग ओरबडून गेलं होतं. ते दृश्य बघून बेनवानं धसका घेतला होता. त्या भिंतीच्या पलीकडे शिरण्याचं धाडस त्यांनी केलेलं नव्हतं. किनाऱ्यावर नांगरून पडलेल्या मालवाहू बोटींची तिथे वस्ती होती. एखाद्या बोटीच्या काळ्याकुट्ट चिमणीचा शेंडा भिंतीवरनं बाहेर डोकावल्यासारखा दिसत होता. गेंड्यानं तोंड उघडून जिभेची वळवळ करावी तशी धुराची पट्टी त्या शेंड्यातनं वळवळत होती. विजेच्या खांबाचा थरकाप उडवत 6-6, 10-10 टायरचे दांडगे ट्रक धडाधडा ये जा करत होते. धान्यांच्या पिठाच्या शेकडो पोत्यांच्या राशीच्या राशी वाहत होते. ते ट्रक कुठे जात होते? नाकावरनं माशी उडून जावी तसा तो विचार बेनवाच्या मनात येऊन गेला. समोरच्या फुटपाथवर तांबूस रंगाचा जाडा बुटका नळ होता. फायर ब्रिगेडचा नळ. वस्तीतल्या लोकांनी तो मुद्दाम ढिला करून ठेवला होता. 4-5 वर्षांचा पोर निष्काळजीपणानं रस्त्यावर मुतावा तसा तो गळत होता. करंगळीतून बारकी धार धरून निथळत होता. त्या नळाखाली मातीचं मडकं लावून आम्मा उभी होती. विटकं काळं फडकं कमरेभोवती एका फेऱ्यानं गुंडाळून त्याचं एक टोक तिने छातीवर ओढलं होतं आणि ते कमरेला पुन्हा खोवलं होतं. जुन्या उखळासारखी दिसणारी तिची नितळ कांती सकाळच्या उन्हात तुकतुकत होती. अंगलट गोल गुबगुबीत होती. समोरच्या भिंतीसारखीच वर्णानं काळी कुळकुळीत होती पण रूपानं मात्र रेखीव. वैतागानं पसरट दिसले तरी ओठ मूळचे पातळ आणि आखूड होते. नाक जरासं बुटकं पण नाकपुड्या दोन्हीकडून 8चा आकडा दाखवणाऱ्या होत्या.
गोरी असती तर खूप सुंदर दिसती, पण तरीही काळेपणानं तिचं सौंदर्य काही साफ मारलेलं नव्हतं. बेनवानं तेच रूप घेतलं होतं, पण तिच्या रूपाची तिला फारशी जाण किंवा कदर नव्हती. वैतागानं ओठ विचकून ती मडकं भरण्याची वाट बघत होती. पुष्ट पसरट ढुंगणावर एका हाताची मूठ ठेवून ती उभी होती. मंद धारेनं मडकं भरत होतं आणि अस्वस्थ होऊन ती करा करा केस खाजवत होती. मडकं भरताच अम्मानं ते कडेवर घेतलं. खालचा ओठ चावत ती रस्ता ओलांडायला लागली. तिने मडकं उचलताच एका म्हाताऱ्यानं नळाखाली डालडाचा गचका डबा लावला. डबा भरेपर्यंत कानावरचं विडीचं थोटूक पेटवलं. डबा अर्धा मुर्दा भरताच तो घेऊन तो लगबगीनं गेला आणि 20-25 पावलांवरच कमरेचं फडकं वर करून उकेडवा बसला. आपल्याच तंद्रीत बुडून विडीचे झुरके मारायला लागला. छातीची हाडं घुसळत खोकायला लागा. घसा खरवडत पचापचा थुंकत राहिला. वस्तीवरतल्या झोपड्याही उकिडव्या बसल्यासारख्या दिसत होत्या. बारक्या बारक्या काटकोळ्यांनी कंबरभर उंचीच्या झोपड्या तोलून सावरून धरल्या होत्या. क्वचित एखाद दुसऱ्या झोपडीवर भोकं पडलेल्या पत्र्यांचे तुकडे होते. बाकीच्या झोपड्या कशाबशा शाकारल्या होत्या. खजूर बांधून आलेल्या बेळांच्या डाळ्या, टोपल्या फाडून केलेले बांबूचे तट्टे, सिमेंटाची जुनी पोती, सिनेमाचे, निवडणुकांचे, जाहिरातींचे बॅनर, पोस्टर, मिळेल ते साहित्य जमवून ज्यानं त्यानं आपापली झोपडी झाकली होती, सजवली होती. हत्तीच्या पुढे फुली मारलेला एक चित्रमय कापडी तुकडा एका झोपडीच्या दारावर होता. नशाबंदी से नवजीवन हे शब्द पुसटपणे दाखवणारा एक कापडी पट्टा एका झोपडीनं स्वतः भोवती गुंडाळून घेतला होता. मीनाकुमारीचं मुंडकं एका छपरावर होतं आणि ते हलू नये म्हणून त्यावर मुठी एवढ्याले 2 दगड होते. दुसऱ्या एका छपरावरील "यहाँ गंदगी नहीं करना" या पोस्टरवर पडून एक मांजर आपलंच अंग चाटून ते स्वच्छ करत होतं. 2-2 झोपड्यांमध्ये उघड्यावर दोरीनं बांधलेले फडक्यांचे पाळणे झोपड्या हलवत लोंबत होते. त्या पाळण्यांमध्ये तहानी पोरं अंगाच्या मुटकुळ्या करून चिप्प पडलेली होती. चालू रांगू शकणारी पोरं बरगड्यांखाली लोंबणारे पोटाचे फुगे फुगून डुकरासारखी वणवणत होती. त्यांच्या पूर्ण उघड्या अंगावर मातीचे पांढुरके ओरखडे चरचरत होते. गालांवर शेंबडाची पुटं सुकून तडतडत होती. गंमत म्हणून पोरं गटारातल्या पाण्यात कागदी होड्या सोडून खेळत होती. हाताचे पंजे गटारात बुडवून पाणी तुंबवत होती. एखाद दुसऱ्या झोपडीतनं अर्धनग्न बाई गुहेतनं बाहेर आल्यासारखी ओणव्यानं बाहेर येत होती. विमानाची घरघर ऐकून आकाशात शोध घेत होती, मग फडकं झाडून झोपडीवर वाळत टाकत होती. 2-4 मुठी तांदूळ धुवून भुयारात गेल्यासारखी आत जात होती. दुसरी बाई दृष्टीला पडली तर तेलुगू, मराठी, हिंदी अशा भाषांच्या मिश्रणातनं पुसटसं बोलून पुन्हा आत जात होती. हिरव्या पानाच्या पायपात तंबाखू चेपून आणि वर अर्धवट विजलेला इंगळा ठेवून पुन्हा धूर ओकत बसला होता. अख्ख्या अंगाची बारीकशी जुडी करून खोकत होता. बाजूला थुंकत होता. लाळेची चिकटतार हनवटीवर लोंबत होती. ती मुठीनं पुसून ती मूठ तो पांढुरक्या खुरक्या दाढीवर ओढत होता आणि पुन्हा पुन्हा खोकतच होता. समोरच्या फुटपाथवर अब्दुल्लानं आपलं रोजचं दुकान थाटलं होतं. समोर पेटी, त्यात बिस्किटं, भजी, कबाब, पेटीच्या वर कानफुटके कप, शेजारी शेगडीवर उकळणारी चहाची किटली. गिऱ्हाईकांची वाट बघत तो बसला होता. चाळा म्हणून अधूनमधून किटलीचं झाकण उघडून बघत होता. मध्येच चाय भुसकूट अशी आरोळी ठोकत होता. बाकी सारी वस्ती तशी थंड होती. दादले, बायका, बहुतेक सारी माणसं रस्त्याच्या, इमारतीच्या कामावर गेलेली होती. त्यामुळे त्या घडीला तरी वस्ती ओस होती. बेनवा दिव्याच्या खांबाला टेकून स्वस्थ बसला होता. पुन्हाचं खोकणं त्याच्या गणतीत नव्हतं. गालांवरची मुर्म नखानं फोडत अधूनमधून दुसऱ्या कानांवर हळूवार हात फिरवत तो गप्प बसला होता.
अरे ये पोरा. बेनवानं वळून पाहिलं. पुन्हा खोकत खोकत त्याला हातानं बोलवत होता. बेनवा उठला आणि पुन्हाकडे जाऊन बाजल्यावर बसला. तो बसताच बाजेचं कोरम सुंभ कुरकुरलं. तुटाय आलंय. बेनवानं बसल्या बसल्या बासल्याचं सुंभ न्याहाळलं. बाहेर गेलास तर आण पोरा थोडंसं सुंभ. जरा वर 2 फेरे टाकाय पाहिजेत. बेनवा काही बोलला नाही. आज कामावर नाही गेला का तू? पुन्हा खोकला आणि बेनवाच्या पायाशी रुपया एवढा थुंकला. नाही, आजपासनं काम बंद. भाडव्यानं कान फटतच मारले माझ्या. ठणकतोय बघ कान. अब्बा. म्हातारेची हनवटी उघडलेल्या कुलपासारखी टक्कन उघडली आणि आधांतरी लोंबायला लागली. त्याने बेनवाला जवळ ओढलं, त्याचं कानपट बघितलं आणि तो एकदम चरकल्यासारखा झाला. तोंडानं चुकचुक करत राहिला. कानाचं भोक सुजलं होतं आणि रात्री घातलेलं तेल अद्याप त्या भोकातनं ओघळत होतं. साला हलकट माणूस येतो. बेनवाच्या सांत्वनासाठी म्हातारा चुकचुकला. साला गिरायका संगती पण दादागिरी करतो तो. जाने दे रे, साला कभी ना कभी देखेगा. बेनवा एकदम रागानं करपल्यासारखा झाला. नाही पण मारलं का साल्यानं? काय चोरलं का? दुसरं काय नाही रे. खाली एक पाठ हातनं फुटलं म्हणून. साला एक पाठ फुटा, इसमें क्या हो गया? ते 4 दिवसापूर्वी आणलेलं पाठ खपवलं का तू? बेनवानं चोरून आणलेलं फ्लॉवर पॉट तो खपवण्याच्या मागे होता हे पुन्हाला माहिती होतं. हा दिया बेच दिया. तसला माल कुठं पडून राहतोय? केवढ्याला गेलं? 1.5 रुपया. काय वाईट नाही. 1 दिवसाचा रोज तर झाला. कुठलं आलं? ते पाटच दिलं कादरला. त्याचे 5 रुपये आहेत ना अंगावर. कादर पठाणचं नाव निघताच पुन्हानं आपलं अंग आणखीन आवळून घेतलं. कादरच्या हातचा खुराक पुन्हानं अनेकदा खाल्ला होता. एकदा तर प्रकरण पुन्हाच्या जीवावर बेतलं होतं, पण लुक्कामध्ये पडला आणि सगळं मिटून गेलं. पण कादरची भीती मात्र मनातनं निपटून गेलेली नव्हती. पायपाचा जोरकस झुरका घेत पुन्हानं अंगात ऊब आणली आणि मग खोकत थुंकत म्हणाला, त्यो भडवा कादर लय माजोरी आहे. लय पठाण पाहिले पण असला बेंचोत नाही पाहिला. लय हैराण करून टाकतो. आपला लुक्का बेटा इथं होता तवा नरम होता तो, पण लुक्का इथून गेल्यापासनं फिरून माजला तो. कादरच्या आठवणीनं पुन्हा एकदा थुंकला आणि हिरव्या पानाची नळकांडी त्यांनी बेनवाच्या हातात दिली. खूप वेळ गप्प बसून बेनवाचं तोंड सुकून तडतडलं होतं. पाईप धरून त्याने जोरात दमछाक केली आणि नाकातोंडातून धुराचे लोट बाहेर सोडले. डोळ्यात टटरलेलं पाणी आतल्या आत जिरवत तो बाजूच्या झोपडीकडे बघत बसला. पुन्हा एकदा त्यांनी तसाच झुरका घेतला आणि चर्र चर्र आवाज करत हिरवं पान जळायला लागलं. संपला साला तंबाखू. नळकांडीच्या तोंडात बोट सारून बेनवा तंबाखू शोधायला लागला. संपला असन. संपलाच की. नळकांडी उपडी करून बेनवानं राग झाडली तसा हिरव्या पानाचा जळकट्ट वास त्याच्या नाकात शिरला. घे की 2 पैशाचा मागवून. पुन्हाला फुकट मिळाला तर तंबाखू हवाच होता. पण बेनवाच्या खिशात सुद्धा दिडकी नव्हती म्हणून तोही गप्प बसून राहिला. तेवढ्यात गटारात खेळणारी पोरं पाण्यात नाचत एकदम कोकलायला लागली. पाण्याचे शिंतोडे उडवत गबागबा धावली. लुका आया, लुका आया. हर्षभरीत होऊन पोरांनी एकच गिल्ला केला. लुका आया, लुका. म्हातारा जागच्या जागी चुळबुळत बाजल्यावरनं खाली उतरला. अरे वय की, सचमुच में लुका आ गया. बेनवाही उत्साहानं उठून उभा राहिला. समोरच्या 2-4 झोपड्यातनं बायका बाहेर आल्या आणि हसमुख तोंडानं दारात उभ्या राहिल्या. युद्धावरून येणाऱ्या सैनिकासारखा ठाक ठाक बुटांचा आवाज करत लुका आला आणि त्याने पुन्हाला मिठी मारली.
मग बेनवाच्या खांद्यावर कोपर टेकून तो ऐटीत उभा राहिला. तेवढ्यात 10-15 पोरं त्याच्या भोवती जमली. पोरा, बरा आहेस ना बाबा? म्हाताऱ्यानं आपुलकीनं विचारपूस केली. हा अरे, चलता है तो चलने दो. कुठल्या तरी हिंदी सिनेमातलं वाक्य उच्चारून लुका जागच्या जागी तरंगला. लुका, आम्हास काय आणलं? लुका, मला काय आणलं? लुका. भोवती जमलेली पोरं माशांसारखी घोंगावू लागली. अबे साले हो गप्पा. खेकसत लुकानं पॅन्टीच्या खिशातनं 2 पुड्या काढल्या आणि बाजल्यावर बसून त्या फोडल्या. त्यातला खाऱ्या बिस्किटांचा चुरा त्यांनी मूठ प्रत्येकाच्या हाताला लावला. चुरा आपल्या शेंबड्या नाकात जाईपर्यंत पोरांनी तो तोंडात कोंबला. सगळी पोरं खुश झाली. मुठमुठ चुरा त्यांनी पुन्नाच्या आणि बेनवाच्या पशामध्ये टाकला आणि बाकी चुरा त्यांनी आम्माच्या हवाली करून टाकला. जागच्या जागी हजर असलेल्या बायकांना वाटून आम्मानं अर्धी मूठ आपल्या तोंडात टाकली. बस रे पोरा, बस की, असं म्हणून पुन्नानं लुकाला बाजल्यावर बसवलं. तो सिनेमातल्या नटासारखा बाजल्यावर बसला. समोर म्हातारा अंगाची जोडी करून बसला. शेजारी बेनवा कुत्र्यासारखा बसला. लुकाकडे एकटक बघत राहिला. लुकानं आपली गरम पॅन्ट पावलांकडे दुमडून घेतली होती. कमरेला चांबडी पट्टा सैल ठेवून आवळला होता. रेशमी शर्ट वाऱ्यानं थरथरत होता. पोमेड चोपडून त्यांनी दिलीप कुमारसारखी केसांची झुलपं रेखून बसवलेली होती. हाताच्या बोटात खड्याच्या आणि पोवळ्याच्या शुभशकुनी अंगठ्या चमकत होत्या. दाढेत अडकलेलं बिस्किटाचं खारट पीठ बेनवा जिभेनं सोडवत होता. अरे तू का खाईना बाबा? असं म्हणून पुन्नानं आपल्या हातातला थोडा चुरा लुकाच्या तोंडात कोंबला. त्यामुळे लुकाचे केस हलले. ढोंगणावरच्या खिशातनं कांगवा काढून त्यांनी पुन्हा केस बसवले. मग शर्टाच्या खिशातनं त्यांनी चारमिनारचं पाकिट काढलं. पाकिट उघडताच पुन्नानं हात पुढं केला. बेनवालाही बरं वाटलं. चारमिनारचे 4 झुरके ओढता येतील या कल्पनेनं त्याचा चेहरा किंचितसा उजाळला. पण पाकिट रिकामच होतं. साला खतम हो गया चाय, इलाई एक भी नहीं इसमें. बेनवाचं तोंड आवळलं. पुन्नानं पुढं केलेला हात मस्तकावर घेतला आणि आपलं डोकं खरवडलं. उन्हाच्या पडद्यात त्याच्या डोक्यातनं उडालेला भुस्सा तरंगत होता. अबे जा रे बेनवा, पाकिट लेके आ सामने से. सारी दुकानं आपलीच आहेत असं मानून लोकांना आज्ञा दिली. रस्त्यावरच्या मोटारी चुकवत बेनवा पळत पलीकडच्या कोपऱ्यावर गेला. दादू, ए दादू. गादीवरचा दादू गिरायकांना पानं, सुपाऱ्या, तंबाखू देत उभा होता. त्याने बेनवाकडे लक्षसुद्धा दिलं नाही. अरे दादू, एक चारमिनार पाकिट दे बाबा. चले पाडव्या, 5 पाकिटं झाली. कनवटीला नाही दमडी, अंगाव पाकिटं किती ठेवायची हा? दुसऱ्या गिरायकांना माल देता देता दादू बेनवाच्या अंगावर खेकसला. बेनवा तिथनं 2 पावलं मागं हटला आणि वळून ओरडला. अरे लुका, ये पैसा मागता पैसा. अरे बोल उसको बोल साला, पैसा काय का, बोल उसको. लुका बसल्या जागेवरून ऐटीत ओरडला. अरे दादू, लुक्का को पाकिट मागताय. लुक्का को. वस्तीकडे नजर टाकत दादू पुटपुटला. त्याचं तोंड नाराजीनं उघडं पडलं. लुक्का आयला क्या? हाँ आया है, कभी कभी आता है ना वो. हाँ पण ठीक आहे, चलो लेके जाओ. असं म्हणत दादूनं मोठ्या नाईलाजानं चारमिनारचं पाकिट फळीवर ठेवलं. न मागता वर आगपेटीसुद्धा ठेवली. तेवढ्यावरून आणखीन शिवीगाळ आणि मारामारी नको ना? आण्याचा तंबाखू बी दे. तंबाखू पण वय, एकदाच नाही वय बोलायचं. न राहून दादू पुटपुटला आणि मुठभर तंबाखूची पुडी त्याने नाईलाजानं बेनवाच्या अंगावर फेकली. बेनवा धावत परत आला. पाकिट त्याने लुकाच्या हातावर ठेवलं. तंबाखूची पुडी पुन्नाला दिली आणि आगपेटी आपल्या खिशात कोंबली. सिगरेट तोंडात ठेवून पुन्नानं पंच्याच्या टोकाला तंबाखूची पुडी बांधली आणि मग तिघांच्याही तोंडून झुरके निघायला लागले. श्रोते हो, हा होता जयवंत दळवी लिखित चक्र या कादंबरीचा पहिला भाग. दुसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.